हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहात? कवितास किचन आणि व्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही मजेतच असणार. मी पण मजेतच आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर मित्रमैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हिवाळ्यासाठी अत्यंत आवश्यक असे खूप छान चवीला लागतात असे तेल गुळाचे मेथीचे लाडू जे म्हणजे आमच्या आजीपासून बनवत होते ते. तर मी तसा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हटलं चला हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मित्रमैत्रिणींनो, बघू शकता आपले लाडू रंग पण सुंदर आलेला आहे, चवीला पण सुंदर आलेले आहे आणि ह्यात आपण जे साहित्य टाकलेलं आहे ते अगदी औषधी आहे आणि ते हिवाळ्यात आपल्याला खूप उपयोगी पडतं आपल्या शरीराला शक्ती वाढवण्यासाठी. तर बघू शकता. आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी पंपकिन सीड घेतलं आहे, मगज बी घेतली आहे, डिंक घेतलेला आहे 1 वाटी. इथे मी खोबरं किसून घेतलेलं आहे 3 पाव. तर वाटी किसून तो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलला. इथे काजू बदाम घेतलं, इथे अळीव घेतलेला आहे आणि इथे मी खारी पावडर घेतली 1 किलो. तर इथे मी अर्धाच किलो दाखवते तुम्हाला आणि खसखस घेतलेली आहे. तर बघू शकता. आता इथे मी ही मेथी भाजून घेतली होती, दळून घेतली होती आणि रात्रभर तुपामध्ये किंवा तुम्ही दुधामध्ये पण घालू शकता. तर ती भिजत घातलेली होती. ती 10-12 तास छान भिजून फुलून आली. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी कढई घेतली. कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलेले आहे. हे सर्व साहित्य आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे. तर सुरुवातीला आपण बदाम छान असा तुपामध्ये भाजून घेणार आहोत. आपल्याला जास्त काळपट पण नाही करायचा, म्हणजे आपल्याला मिक्सरला व्यवस्थित दळला जायला पाहिजे आणि आपल्याला खूप जास्त काळपट पण नाही करायचा. तर त्या हिशोबाने आपल्याला बदाम छान असा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर मी आता इथे काजू घेतलेले आहेत. तर काजू मी तुकडाच आणला होता, कारण अखंड काजू पण आपण नंतर क्रश करतो, त्याच्यामुळे मग मी काजूचा तुकडाच आणला होता. तर तुकडा पण आपण छान भाजून घेणार आहोत. आपल्याला जास्त काळपट नाही करायचं तो पण. त्याच कढईमध्ये मी सर्व हे साहित्य भाजून घेते. बघू शकता तुम्ही मित्रमैत्रिणींनो. त्यानंतर आता इथे मी आपलं मगज बी आणि पंपकिन सीड हे पण सुरुवातीला पंपकिन सीड छान असे भाजून घेते. हे अगदी 2-2 मिनिटात भाजून होतात. तर बघू शकता अगदी कमी वेळेत होणारं म्हणजे लाडू आहे ते खूप छान होतात ते. त्यानंतर आपण मगज बी वगैरे भाजून घेतोय. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. आता इथे मी अजून थोडंसं 2-3 चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. तर डिंकामुळे हे लाडू खूप छान लागतात आणि डिंक हिवाळ्यात खाल्ला गेला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या शरीराला उष्णता पण मिळते आणि डिंकाचे अनेक फायदे आहेत डिंक खाण्याचे. तर मित्रमैत्रिणींनो, आपण एरवी तर डिंक खात नाही, पण हिवाळ्यात जरूर डिंक खाल्ला पाहिजे. तर बघू शकता आता इथे मी 1 वाटी डिंक घेतलेला आहे आणि तो थोडा-थोडा करून असं छान असा तुपामध्ये तळून घेते. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी सर्व डिंक तळून घेतलेलं आहे. तर आता इथे मी खोबरं घेतले. खोबरं आपलं 3 पाव खोबरं होतं किसून घेतलेलं. तर हे मी थोडं-थोडं करून असं भाजून घेतलेलं आहे. पण मी इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसंच दाखवलेलं आहे. पण मला ह्या मिश्रणाला पूर्ण 3 पाव खोबरं मी घातलेलं आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्याला थोडंसं लालसर असं खोबरं भाजून घ्यायचे. अगदी काळं पण नाही करायचं, अगदी हलकंसं भाजून घ्यायचं. हे पण आपल्याला 2-1 मिनिटात छान भाजून होतं. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रमैत्रिणींनो. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आता बघू शकता आपल्याला गोल्डन थोडंसं कलर होईपर्यंत आपल्याला खोबरं छान असं भाजून घ्यायचे. इथे अळीव घेतलं आहे. तर अळीव पाण्यात टाकला की खूप असं चिपचिपा होतो, म्हणून मग मी इथे पाण्यात न घालता पाण्यात टाकल्यावर तो फुलतो. तर इथे मी छान असं आपण तीळ जसं भाजतो ना, तर तसं मी भाजून घेणार आहे आणि भाजून पण त्याची चव तेवढीच छान लागते. पाण्यात घातल्यामुळे तो खूप चिपचिपा होतो नाही. तर आता इथे आपण छान असा भाजून घेतल्यानंतर इथे मी खसखस घेतलेली. खसखस आपल्याला थोडीशीच घालायची. इथे मी 50 ग्रॅम खसखस घेतली होती. पण मग मी 40 ग्रॅमच खसखस वापरते. बाकी मी आवरून ठेवली आहे. तर आता इथे मी हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखस. कारण हे सर्व साहित्य आपल्याला भाजूनच घ्यायचे. खूप छान लागतं. आता इथे आपण खारी पावडर घेतली. तर मी इथे पिवळी खारी पावडर पण घेतली अर्धा किलो आणि इथे ही काळी खारी पावडर अर्धा किलो घेतली. तर खारी पावडर आहे ना भाजून घेणार आहे मी आणि पिवळी पण भाजून घेणार आहे. पण व्हिडिओमध्ये मी पिवळी काही दाखवली नाही. ती डायरेक्ट आपण लाडू बांधताना दाखवणार आहे.
आता इथे मी 2 मिनटं छान अशी भाजून घेतली ती पण. आता इथे मी 5 ते 6 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेले, जे आपण पोळीला वगैरे यूज करतो ना, तेच पीठ घेतलेले. कारण आपल्याला काही असं वेगळं पीठ तयार करायची म्हणजे जास्त बांधायचे नव्हते, म्हणून मग मी आपल्याला जे पोळ्यांना लागतं ना, तेच पीठ घेतलेले. तर हे पण छान खमंग भाजून घेतलं. आता इथे आपण काजू, बदाम वगैरे छान असे दळून घेणार आहोत. तर सुरुवातीला इथे मी बदाम घेतलेले. तर बदाम दळताना आपल्याला जाडसरच दळायचे, खूप असे बारीक दळायचे नाही. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. आणि गव्हाचं पीठ भाजताना लक्षात ठेवायचं, गव्हाचं पिठाचा सुंदर असा खमंग वास येईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचे. आता इथे आपण छान असे काजू पण छान असं दळून घेणार आहोत. तर काजूची पण आपल्याला पूर्ण पावडर नाही तयार करायची, तर थोडंसं आपल्याला जाडसर दळून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता इथे मी पंपकिन सीड आणि मगज बी ते पण हलकंसं दळून घेते, असं म्हणजे जाडसर थोडंसं. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. थोडंसं जाडसर दळलेलं राहिलं की त्या लाडवांमध्ये आपल्याला छान असं दिसतं पण आणि खायला पण छान लागतं. आता इथे डिंक घेतला आहे मी. डिंक पण छान असं त्याचं दळून घेणार आहे. आपल्याला खूप बारीक पण नाही डिंक दळून घ्यायचं. आता इथे मी मोठी कढाई घेतलेली. सुरुवातीला मी इथे खारीक पावडर घालून घेते खाली पहिल्या याला कढईमध्ये. त्यानंतर इथे मी जे पिवळी खारीक पावडर होती ती पण घालून घेतली आहे. ती पण 2च मिनटं आपल्याला भाजायची, जास्त नाही, कारण गोडचं प्रमाण छान व्हायला पाहिजे म्हणून. आता इथे खोबरं आहे. खोबरं मी हे जे बाऊलमध्ये भाजलेलं दाखवलं तेवढं ते म्हणजे जे दाखवलेलं होतं तेवढं, पण त्याच्यापेक्षा अजून आहे दुसरं, तर ते पण मी त्यात घालून घेणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि इथे आपण जे अळीव भाजलेलं होतं ना, ते पण त्यात घालून घेणार आहे. तर अळीव आणि खसखस एकत्रच घालून घेते मी इथे व्हिडिओमध्ये. बघू शकता तुम्ही मित्रमैत्रिणींनो. त्यानंतर आता इथे आपण हे जे आपण ड्रायफ्रूट्स जाडसर दळून घेतलेले ना, ते पण आपण त्यात घालून घेतोय. बघू शकता तुम्ही. तर खूप सुंदर असे हे लाडू होतात आणि हिवाळ्यात आपल्याला हे लाडू खाल्लेच पाहिजे. कारण हिवाळ्यात आपण म्हणजे भूक पण लागते आणि सकाळी नाश्ता दुसरा काही करण्याच्या ऐवजी आपण हे लाडू खाऊ शकतो. तर खूप छान लागतात चवीला. आता इथे मी डिंक जो दळून घेतलेला आहे ना, तो सुद्धा इथे घालून घेतलेला आहे कढईमध्ये. आणि हे जे मिश्रण आपण तयार करतो ना, तर ह्यासाठी एक मोठंच भांडं घ्यायचं, कारण त्यात सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं. आता इथे मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेते आणि त्यात हे आपण जे मेथीचं आहे ना, जे रात्रीच भिजवून वगैरे ठेवलेलं, तर ते मिश्रण सर्व आपण छान असं तेलामध्ये तळून घेणार आहोत. म्हणजे मेथीचं कडवटपणा कमी होतो आणि हे लाडू अजिबात कडू लागत नाही. तर आपण छान असं मेथी लालसर रंगापर्यंत छान असं भाजून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि यात थोडंसं तेलाचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे. तर आता इथं ह्या पद्धतीने आपलं मेथीचं म्हणजे खमंग वास येईपर्यंत आपल्याला मेथी छान अशी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये. कारण जेवढं तुम्ही छान भाजून घेणार ना, तेवढं कडवटपणा कमी होतो आणि हे मेथीचे लाडू असूनसुद्धा अजिबात कडू लागत नाही. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आता इथे ह्या मिश्रणात आपण मेथीचं मिश्रण पण घालून घेणार आहोत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या पद्धतीनेच करायचं आहे मित्रमैत्रिणींनो तुम्हाला पण. तर आता इथे मी गव्हाचं पीठ जे भाजून घेतलेलं होतं 5-6 वाटी, तर ते पण आपण त्यात घालून घेणार आहोत. तर सुंदर असं रंग येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे. तर आता इथे आपण कढई घेतली, कढईमध्ये तेल घालून घेतलेले आणि त्यात 1 किलो गूळ मी इथे चिरून घेतलेला आहे आणि तो सुद्धा मी घालून घेते आणि त्या तेलामध्ये घालून घेते. तर 1 किलो गूळ आपल्याला इथे ह्या मिश्रणासाठी लागलेला आहे. त्या हिशोबानेच आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. तर बघू शकता आता इथे गूळ छान मेल्ट होईपर्यंत आपल्याला वितळून घ्यायचं आहे. आपल्याला पाक वगैरे इथे तयार करायची काही गरज नाही. तर इथे आता आपण हे जे गव्हाचं पीठ आहे ना, ते पण कढईमध्ये घालून घेतोय. तर इथे मी पिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं आहे मित्रमैत्रिणींनो, कारण आपल्याला हे पूर्ण ड्रायफ्रूट्स वगैरे त्याचेच लाडू हवे होते, म्हणून मग मी इथे पिठाचं प्रमाण कमी केलेलं आहे. तर आता हे पीठ आणि हे सर्व साहित्य आपण छान असं एकजीव मिक्स करून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रमैत्रिणींनो. ज्या पद्धतीने इथे दाखवलं आहे ना, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि तुम्हाला जर अजून कुठली पद्धत येत असेल, तर तुम्हाला जे सोपं वाटत असेल ना, त्या पद्धतीने केलं तरी काही हरकत नाही. शेवटी लाडूंची चव तर छानच येते. आता इथे मी हे सुंठ पावडर घेतली. मला वेलची पावडर आवडत नाही म्हणून मग मी वेलची नाही घालणार आहे, फक्त सुंठ घालणार आहे. तर सुंठामुळे चव पण छान येते.
आता इथे बघू शकता आपण सुंठ पावडर घातल्यानंतर छान असं चमच्याने मिक्स करून घेते, कारण हे हलकंसं गरम असतं तर पटकन मिक्स पण होतं आणि जेव्हा आपण पाक वगैरे टाकतो ना, मग तेव्हा आपल्याला लाडू वळायला पण सोपं जातं. आता इथे आपल्याला सुरुवातीला सगळं छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि आता इथे आपला पाक पण तयार होतोय. तर आपल्याला हा पाक तेलामध्येच तयार करायचा आहे. तर तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप पण वापरू शकता. मला तेलाचेच करायचे होते, गूळ तेलाचे. तर मग मी इथे गूळ घालून घेतलेला 1 किलो आणि ह्या मिश्रणाला आपल्याला 1 किलो एवढा गूळ लागलेला आहे आणि 3 पाव इतकं तेल लागलेलं आहे. तर ह्या सगळ्या मिश्रणाचे छान असे लाडू तयार होतात. तर आता इथे आपला गूळ छान असा मेल्ट झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला तरी ह्या प्रोसेसला आपल्याला 5 ते 7 मिनिटं लागतात गूळ मेल्ट व्हायला. पण इथे साखरेच्या पाकासारखं काय आपल्याला पाक वगैरे चेक करायची गरज नसते. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्र-मैत्रिणींनो. आता इथे आपलं हे मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण पाक घालून घेणार आहोत. तर पाक आपल्याला गरम-गरमच घालून घ्यायचं आहे, कारण हे लाडू वळायला पण आपल्याला सोपं जातं मग. आता इथे आपला सर्व तेल आणि गुळाचा पाक घालून झाल्यावर मग आपल्याला इथे हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम-गरम असतानाच आपल्याला ह्याचे लाडू वळून घ्यायचे. कारण आहे ना, थंड झालं तर हे लाडू व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे मग आपल्याला थोडंसं हाताला पाणी लावून आणि मग थोडंसं थंड पाणी लावून घ्यायचं हाताला आणि मग हे लाडू वळून घ्यायचे. तर आता इथे ह्या पद्धतीने मी सर्व मिश्रण मिक्स करून घेते. बघू शकता तुम्ही मित्र-मैत्रिणींनो. तर ह्या एवढ्या मिश्रणाचे आपले साधारण 75 ते 76 लाडू एवढे बनून तयार आहेत. तर हे अगदी कमी वेळेत होतात आणि बाजारातून विकत आणण्यापेक्षा हे लाडू घरी बनवलेले खूप छान लागतात. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्र-मैत्रिणींनो. इथे मी तुम्हाला एक लाडू बांधून दाखवते. तर आता इथे ह्या पद्धतीने आपल्याला गरम-गरम लगेचच लाडू बांधायचे, जेणेकरून पटकन वळतात ते. बघू शकता आपले लाडू बनून तयार आहेत. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्र-मैत्रिणींनो. रंग पण सुंदर आलेला आहे लाडूचा.